नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा एकच संदेश अनेकांना संकटातून उभे राहण्याची ताकद देतो. आज मी तुम्हाला एका अशा गरीब मुलाची प्रेरणादायी कथा सांगणार आहे, ज्याच्याकडे पैसा नव्हता, मोठी ओळख नव्हती, पण त्याच्याकडे होती अढळ जिद्द, प्रामाणिक मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास. ही कथा केवळ एका मुलाची नाही, तर प्रत्येक त्या व्यक्तीची आहे, जी कठीण परिस्थितीतही मोठी स्वप्ने पाहते आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी संघर्ष करते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कदाचित या कथेतील एखादा प्रसंग तुमच्या आयुष्याला नवी दिशा देईल. चला तर मग श्री स्वामी समर्थांचे स्मरण करून आजच्या प्रेरणादायी कथेची सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. एका छोट्याशा गावात अर्जुन नावाचा मुलगा राहत होता. त्याचे वडील रोजंदारीवर मजुरी करत आणि आई इतरांच्या घरची कामे करून संसार चालवत होती. 2 वेळचे जेवण मिळणेही अनेकदा कठीण व्हायचे. घर कौलारू होते. पावसाळ्यात छपरातून पाणी गळायचे आणि हिवाळ्यात थंडी घरात शिरायची. अर्जुन मात्र अभ्यासात खूप हुशार होता. त्याचे एकच स्वप्न होते, शिक्षण घेऊन आईवडिलांचे कष्ट कमी करायचे. पण गरिबी त्याच्या स्वप्नांच्या आड वारंवार उभी राहत होती. शाळेची फी भरण्यासाठी पैसे नसत. नवीन पुस्तके घेणे शक्य नव्हते. तो मित्रांची जुनी पुस्तके घेऊन अभ्यास करायचा. रात्री अनेकदा घरात वीज नसायची, म्हणून तो गावातील रस्त्यांवरील दिव्याखाली बसून अभ्यास करायचा. एके दिवशी शाळेत शिक्षकांनी विचारले, मोठेपणी कोण काय होणार? तर कोणी म्हणालं, मी डॉक्टर होणार, कोणी पोलीस, कोणी इंजिनियर. अर्जुन शांतपणे उभा राहिला आणि म्हणाला, सर, मला इतकंच व्हायचं आहे की माझ्या आईवडिलांना पुन्हा कधीही पैशांसाठी रडावं लागू नये. वर्गात क्षणभर शांतता पसरली. शिक्षकांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी अर्जुनला प्रोत्साहन दिले आणि शाळेच्या ग्रंथालयातून पुस्तके उपलब्ध करून दिली. त्यानंतर अर्जुनने अजून मेहनत सुरू केली. सकाळी शाळा, संध्याकाळी वडिलांना कामात मदत आणि रात्री अभ्यास, असा त्याचा दिनक्रम झाला. मित्र खेळत असताना तो अभ्यास करत असे. अनेक वेळा अपयश आले. काही परीक्षात अपेक्षित गुण मिळाले नाहीत, पण त्याने हार मानली नाही. काही वर्षांनी त्याने शिष्यवृत्ती मिळवली. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अर्जुनने ठरवले की फक्त स्वतःचे आयुष्य बदलायचे नाही, तर समाजासाठीही काहीतरी मोठे करायचे. त्यामुळे त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. दिवसा तो एका लायब्ररीत बसून अभ्यास करत असे आणि रात्री पार्ट टाईम काम करून स्वतःचा खर्च भागवत असे. अनेक वेळा त्याला अपयश आले. पहिल्या प्रयत्नात तो प्राथमिक परीक्षेत अपयशी ठरला. दुसऱ्या प्रयत्नात मुख्य परीक्षेत यश मिळाले, पण मुलाखतीत निवड झाली नाही. अनेक जण म्हणू लागले, आता पुरे झालं, एखादी साधी नोकरी कर. पण अर्जुनने हार मानली नाही. त्याने आपल्या चुका ओळखल्या, अभ्यासाची पद्धत बदलली आणि तिसऱ्या प्रयत्नात उत्कृष्ट गुणांसह स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली. त्याची भारतीय प्रशासकीय सेवेत IAS पदी निवड झाली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याची उपजिल्हा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. पहिल्याच जिल्ह्यात त्याने शिक्षण, पाणी, आरोग्य आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अशा अनेक उपक्रमांवर काम केले. त्याला स्वतःचे बालपण आठवत होते, म्हणून कोणताही गरीब विद्यार्थी फक्त पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्याने विशेष प्रयत्न केले. काही वर्षांनी त्याची बदली त्याच्या स्वतःच्या जिल्ह्यात झाली. ज्या शाळेत तो कधी काळी फाटकी बॅग घेऊन शिकत होता, त्याच शाळेचा तो प्रमुख पाहुणा म्हणून गेला. मंचावर उभा राहून त्याने विद्यार्थ्यांना सांगितले, मीही तुमच्यासारखाच एका छोट्या गावातील गरीब मुलगा होतो. माझ्याकडे पैसे नव्हते, पण स्वप्ने होती. परिस्थिती कठीण होती, पण जिद्द त्याहून मोठी होती. म्हणून आज मी इथे उभा आहे. संपूर्ण शाळा टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेली. त्याचे शिक्षक अभिमानाने त्याच्याकडे पाहत होते आणि पहिल्या रांगेत बसलेले त्याचे आईवडील आनंदाश्रूंनी भारावून गेले. त्या दिवशी अर्जुनला जाणवले की खरी कमाई पगार नसते, तर आपल्या कष्टांमुळे आईवडिलांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि समाजाच्या जीवनात घडवलेला सकारात्मक बदल हीच खरी कमाई असते. ही कथा काल्पनिक आहे, परंतु मेहनत, चिकाटी आणि शिक्षणाच्या बळावर यश मिळवण्याचा संदेश देण्यासाठी तयार केलेली आहे. कशी वाटली
नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.